आपला बुद्ध्यांक तपासून विद्यार्थ्यांनी आपले क्षेत्र निवडावे. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे. बाणगावला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव. गुण मिळवणे हे कष्टाचं काम आहे. यात कायम सातत्य राहावे लागते. 10वी-12वी निकालात मुलीच प्रथम आहे. मुलांनी ध्येयवादी होत प्रशासकीय अधिकारी होण्याची धडपड आपल्या अंगी बाळगावी. यात यश आले नाही तरी आपल्यात नैराश्य आपल्यात येऊ देऊ नका. पालकांनी आपल्या मुलांची बुद्ध्यांक किती आहे हे तपासून घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनीही आपला बुद्ध्यांक स्वतः तपासून पुढील क्षेत्र निवडावे. प्रतिकूल परिस्थितीत लोक सातत्याने विचार करत पुढे जातात. भविष्यात तुम्हाला कुठली शैक्षणिक आर्थिक अडचण आली तर तुमच्या मदतीला मी तत्पर असेल, असे आवाहन ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी केले. बाणगाव येथील लोकनेते माजी खासदार स्वर्गीय अण्णासाहेब कवडे सभागृहात बाणगाव ग्रामस्थांच्या तर्फे झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी. पवार, विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष चांगदेव देवकर, सदस्य प्रभाकर कवडे, अण्णासाहेब कवडे, रूपचंद बोरसे, पत्रकार बाबासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व सरस्वती देवीच्या फोटोचं पूजन करत पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन केले. बाणगाव येथील मविप्र संस्थेच्या जनता विद्यालयाचा 10वी परीक्षेचा निकाल 100% लागला. यशाची ही परंपरा कायम राखली आहे. 10वीच्या परीक्षेत येवला तालुक्यात प्रथम आलेली कुमारी यशश्री कावेरी नितीन वाघचौरे 98% गुण मिळवले आहे व बाणगाव जनता विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कुमारी गायत्री अनिल देवकर 90.60%, द्वितीय कुमारी साक्षी राजेंद्र फनसे 90.20%, कुमारी समृद्धी महेंद्र गोराडे 89.60%, तृतीय तर विशेष प्रावीण्य कुमारी स्वाती सुरेश शिंदे 88.20%, कुमारी ऋतुजा शिशुपाल सदगीर 87% मिळवत उत्तीर्ण होत पहिल्या 5 क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या यशस्वी होत बाजी मारली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी पालकांसह गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, पुष्पगुच्छ, शालेय वस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जे.बी. पवार यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी पत्रकार बाबासाहेब कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की 10वी-12वीच्या निकालात राज्यात मुलीच सरस आहेत. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाऐवजी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवत आपल्या गावाचं नाव लौकिक मिळवले. यावेळी सत्कारार्थी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्ञानेश्वर कवडे यांनी तर सूत्रसंचलन शिक्षक आर.ए. चोळके यांनी तर आभार शिक्षक रवींद्र कवडे यांनी मानले. यावेळी जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी. पवार, शिक्षक श्री आर.ए. कवडे, श्री पी.डी. सिसोदे, श्रीमती एस.आर. बोरसे, श्री आर.ए. चोळके, श्रीमती व्ही.ए. शिंदे, श्रीमती व्ही.ए. काळे, शिक्षकेतर कर्मचारी श्री एम.एस.ए. बोरसे, श्रीमती सी.एच. चव्हाण, सेवक श्री जी.बी. आहेर, श्री जी.पी. कवडे, ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव.